नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्नोत्तर पाहणार आहोत, जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहेत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तर पहिला प्रश्न आहे बघा, विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय आहेत रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोल्हापूर जिल्हा. विशाळगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून ठेवा. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे? तर आपले पर्याय आहेत बघा, पुणे मुंबई, कोल्हापूर रत्नागिरी, नाशिक मुंबई आणि पुणे सातारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक सी, नाशिक मुंबई. कसारा घाट हे नाशिक मुंबई या दोन शहराच्या मार्गावर आहे. पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे पर्याय आहेत पहा, कोल्हापूर, रायगड, सातारा आणि पुणे. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रायगड. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पहा, सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे पर्याय आहेत रमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, पंडित जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, रमेशचंद्र बॅनर्जी. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे बघा, हा प्रश्न अनेक परीक्षामध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्नाला नोट डाऊन नक्की करा. तर प्रश्न आहे बघा, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? तर याचे पर्याय आहेत जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक बी, सुभाषचंद्र बोस. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे पर्याय आहेत जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी म्हणून ओळखले जातात? तर याचे पर्याय आहेत बघा मित्रांनो, काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तराखंड. भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हणून पण ओळखण्यात येते. पुढील प्रश्न आहे, जीवनशास्त्रात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचे पर्याय आहेत पहा मित्रांनो, सी व्ही रमन, आईन्स्टाईन, आयझॅक न्यूटन आणि चार्ल्स डार्विन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक डी, चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला होता. प्रश्न आहे बघा मित्रांनो, हा प्रश्न अनेक परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न नोट डाऊन करा. प्रश्न आहे पहा, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते? तर हे आपले पर्याय आहेत वंदे मातरम, संरक्षण स्वराज्य, एकात्मता, विश्वास, एकता, बलिदान आणि सत्यमेव जयते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, संरक्षण स्वराज्य एकात्मता हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते. हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पहा, कोणत्या रेखावर्तास आंतरराष्ट्रीय वार रेखा म्हणून ओळखण्यात येते? तर आपले पर्याय आहेत पहा, 0° रेखावर्त, 90° पश्चिम रेखावर्त, 80° पूर्व रेखावर्त आणि 180° रेखावर्त. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, 180° रेखावर्ताला आंतरराष्ट्रीय वार रेखा म्हणून ओळखण्यात येते. पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो, शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? तर आपले पर्याय आहेत गुरु अर्जुन देव, गुरु गोविंद सिंग, गुरु अंगद देव, गुरु हरगोविंद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक बी, गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते. त्यांची समाधी नांदेड या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर आपले पर्याय आहेत पहा, वन दिवस, जल दिवस, लोकशाही दिवस आणि संविधान दिवस. तर आपल्याला माहित आहे मित्रांनो, 26 नोव्हेंबर हे संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येते.
पुढील प्रश्न आहे बघा. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कोणाला म्हणतात? तर याचे पर्याय आहेत महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक सी, महात्मा फुले. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणून ओळखले जाते. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पहा. बलवंतराय मेहता यांच्या शिफारसींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? तर आपले पर्याय आहेत पहा. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजेंद्र प्रसाद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक बी, पंडित नेहरू. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपल्या विचाराचे प्रचार केले? तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, पाली भाषा. गौतम बुद्धांनी आपल्या विचाराचे प्रचार पाली भाषेमध्ये केले होते. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर आपले पर्याय आहेत पहा. गडचिरोली, नाशिक, सोलापूर आणि अहिल्यानगर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, अहिल्यानगर. अहिल्यानगर चे पूर्वीचे नाव अहमदनगर असे होते. पुढचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळत नाही? तर आपले पर्याय आहेत पहा. तापी नदी, नर्मदा नदी, साबरमती नदी आणि कावेरी नदी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, कावेरी नदी. प्रश्न आहे पहा मित्रांनो. झारखंड या राज्याची राजधानी कोणती? तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, रांची. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेक परीक्षामध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट होईल. तर प्रश्न आहे पहा. गुलामगिरी हे पुस्तक कोणाचे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, महात्मा फुले. पुढील प्रश्न आहे. काळा कायदा म्हणून कोणत्या कायद्याला ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, रोलेट कायदा. रोलेट कायद्यालाच काळा कायदा म्हणून संबोधले जाते. प्रश्न आहे पहा मित्रांनो. आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? तर आपले पर्याय आहेत पहा. RNA, BNA, PNA आणि DNA. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक डी, DNA. पुढील प्रश्न आहे. अभिनव बिंद्रा हे नाव कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, नेमबाजी. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तर प्रश्न आहे पहा. लिंबामध्ये कोणते ॲसिड असते? तर मित्रांनो, हे खालील 4 पर्याय आहेत. यापैकी योग्य पर्याय तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.